प्रवीण दटके यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। आपण बघितले की मग तो निकालस मंदिरचा फवारा चौक असेल आहे त्या परिसरामधून उत्तम असा त्यांना एक पाठिंबा मिळतो आहे, समर्थन मिळते आहे। आणि विशेष म्हणजे या परिसरातील जे नागरिक आहे अत्यंत प्रेम करणारे दिसतात आहे। प्रत्येकजण, मग ते लहान मुलं असेल आहे, मोठे व्यक्ती असतील आहे, हे सर्व लोक प्रवीण दटके याच्या पाठीशी भक्कमपणे उभे दिसतात, त्यांना आशीर्वादसुद्धा देत आहे। यावेळेला आपण संती या गणेश मंडळाच्या त्या चौकात त्या परिसरामध्ये आलो, ज्या ठिकाणी हे सर्व रहिवासी आहेत। आपण बघू शकता की सर्व नारेसुद्धा लावताना दिसत आहेत। तर सर्वांच्या चेहऱ्यावर एकच हास्य आहे। आता हे नेमकं हास्य कशा प्रकारचं आहे आणि का आहे हे सुद्धा आपण त्यांना विचारून घेऊया। सर्व आनंदित दिसतात आहे कारण त्यांचा उमेदवार त्यांच्या भेटीला येऊन गेलेला आहे आणि आपण एकेकाशी बातचीत करूया। यावेळेला सर्व लोक या ठिकाणी, सर्व परिसरातील नागरिक आहे आणि जोरदार टाळ्या वाजवून ते स्वागत करताना सुद्धा दिसून राहिलेले आहे। ही सर्वात महत्त्वाची बाब आहे की प्रवीण दटके यांना आशीर्वाद देण्याकरता सर्व लोक आले आहेत। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी सुरू आहे। काही लोकांना विचारूया, दादा काय सांगाल, आज प्रवीण इथे आलेत, आशीर्वाद घेऊन गेले, कसं वाटलं? प्रवीण दटके या मतदारसंघातून उभे आहेत आणि ते निश्चितच मोठ्या मताधिक्याने निवडून येईल असं मला वाटतं। प्रवीणलाच का वोट द्यायचं? कारण इथे गेल्या 3 टर्ममध्ये BJPचाच कॅन्डिडेट आलेला आहे आणि त्यांनी या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि सर्व मतदारांशी ते जुळून आहेत। इथे जे काही सामाजिक कार्यक्रम होत असतात त्यांचा इथे सक्रिय सहभाग असतो आणि प्रवीण दटके हे व्यक्तिमत्व तरुण व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडे कुठल्याही समस्या जर घेऊन गेलं तर ते ताबडतोब त्याला सकारात्मक प्रतिसाद देतात आणि त्यांचं काम होईल याची ते वेळोवेळी काळजी घेत असतात। म्हणजे यामुळे तुम्हाला म्हणायचं की सर्व समस्यांचं निराकरण ते करतात, कोणी आलं गेलं तर त्यांच्याशी आतुरतेने विचारपूस करतात, त्यांचे काही जर प्रश्न असतील तर ते सोडविण्याचा पूर्ण प्रयत्न करतात। हीच भावना आज सर्व नागरिकांमध्ये आहे। काही महिलासुद्धा आपल्यासोबत आहे। ताई काय सांगाल, आज प्रवीण इथे येऊन गेले, कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं, बहुत अच्छा लगा उन्हें मिल करके, उन्हें देख करके। वैसे उनसे मिलना कोई बड़ी बात नहीं है, वो सभी जनसभाओं से, सभी वार्ड मेंबर से, सबसे मिलते रहते हैं और हम जब भी उनसे मिलते हैं तो बहुत अपनापन लगता है और हम चाहते हैं कि वही जीत कर आएंगे। हमें विश्वास है, हमें खात्री है कि वही जीत कर आएंगे। नाही, प्रवीणला आम्ही लहानपणापासूनच पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला मनापासून असं वाटतं की तोच आला पाहिजे निवडून आणि आपला भाजपचा कॅन्डिडेट आहे, हिंदुत्वासाठी तरी तोच निवडून आला पाहिजे असं मला वाटतं। प्रवीण हा लहानपणापासून मित्र आहे आणि कुठल्याही कामाला तो तात्पर तो खडा म्हणजे उभा राहतो आणि प्रत्येक कोणत्याही कार्यक्रमामध्ये तो पाठीशी उभा असल्यामुळे आम्हाला कधी असा म्हणजे घरच्यासारखा व्यक्ती आहे तो आणि काम म्हणजे त्याचा एकदम प्रॉम्प्ट काम आहे। सकाळी फोन करा किंवा संध्याकाळी फोन करा, तो तात्पर बिलकुल आपल्या कामासाठी उभा असतो। प्रवीण आज आमच्या या मध्य नागपूरमधून एक चांगला उमेदवार यावेळेला भाजपने दिलेला आहे आणि माझं तर म्हणणं आहे की फक्त प्रवीणच नाही, माझ्या नागपूरचे 5ही उमेदवार जे नेक आहेत, जे सच्चे आहे आणि जे हिंदुत्वासाठी उभे आहेत, ज्यांना हिंदुत्व वाचवायचं आहे, आज हे जर निवडून नाही आले तर यापुढे तुम्हाला हिंदू म्हणून 4 जणांच्या खांद्यावरही जाता येईल की नाही याची शंका आहे। त्याच्यामुळे मला तरी असं वाटते की पूर्ण महाराष्ट्राने हिंदुत्व म्हणून प्रामाणिकपणे सच्च्या उमेदवाराला आणि आपल्या व्होटिंगचे पूर्ण अधिकार वापरून एक होऊन एक हिंदू म्हणून, एक सनातन म्हणून व्होटिंग करावं आणि प्रत्येकाने आपल्या व्होटिंगचा हक्क बजावून 80 ते 90% व्होटिंग न्यावं आणि प्रत्येक उमेदवार प्रवीणसह सगळ्यांना निवडून द्यावं अशी मी अपेक्षा करतो। अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।